नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर आहे ना, मी आज बघा इथे छान छोले भिजवले आणि हे ना मी कमीत कमी ना 8 ते 9 तास भिजत ठेवले. म्हणजे मी रात्री भिजत घातलेले आणि सकाळी बनवले, कारण की आज मी ना छोले आणि भटोरे बनवणार आहेत, ते पण देसी स्टाईलमध्ये. तर आता तुम्ही म्हणाल देसी स्टाईल म्हणजे काय? तर आता बघा मी तुम्हाला सांगतेच पुढे. आता मी इथे कुकर ठेवलं आणि कुकरमध्ये ना थोडंसं तेल टाकायचं, जिरे आणि दालचिनीची इथे मी फोडणी दिली आणि आपले भिजलेले छोले त्याच्यामध्ये टाकले आणि 2 ग्लास पाणी टाकलं, चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि याच्या ना कमीत कमी ना 6 ते 7 शिट्ट्या मी घेतल्या, कारण की 6 ते 7 शिट्ट्या घेणार ना तेव्हा छोले व्यवस्थित एकसारखे शिजले जातात. तर आता आहे ना आपल्या चॅनलवरती बघा, म्हणजे मी बरेचसे ना शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहे छोलेचे, म्हणजे पंजाबी स्टाईल छोले, दिल्ली स्टाईल छोले आणि त्याच्यानंतर ढाबा स्टाईल छोले. तर हे आज जे मी बनवणार आहे ना ते देसी स्टाईलमध्ये, ते कसे बनवणार आहे ना याच्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. इथे मी 2 वाट्याना मैदा घेतला आणि त्याला आहे ना जवळजवळ आहे ना अर्ध्या वाटीपेक्षा जास्त बारीक झिरो साईजचा रवा घेतला आणि बेकिंग सोडा अर्धा चमचा आणि आपला जो साधा सोडा असतो ना तो घेतला आणि आंबट दही घ्यायचं आहे आपल्याला याच्यासाठी, भटुरे बनवण्यासाठी. कारण की ना आंबट दही जेव्हा आपण घालतो ना आपल्या भटुरेला एवढी जास्त टेस्ट येते ना. इथे चवीप्रमाणे मीठ पण टाकलं आणि आपले भटुरे जे आहेत ना एकदम असे जाळीदार होतात आणि खायला पण खूप जास्त टेस्टी होतात बरं का. म्हणून नक्की इथे आंबट दहीच वापरायचं आपण. आणि आता आहे ना इथे छान याला मी मळून घेते. थोडंसं पाणी टाकायचं इथे आपल्याला आणि पाणी टाकून ना याला व्यवस्थित मळून रेस्टला ठेवून द्यायचं आपण. म्हणजे याला ना कमीत कमी म्हणजे आपली भाजी तयार होईपर्यंत जवळजवळ 20-25 मिनटं आपल्याला लागतात आता वाटण वगैरे बनवायला, भाजी बनवायला. तोपर्यंत हे पीठ आपलं रेस्टला ठेवून देऊया आपण. तर आता ह्या पद्धतीने एकदम सॉफ्ट आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर थोडंसं चांगलं त्याला आपटायचं जरा, कारण की ना बघा ह्या पद्धतीने मी थोडंसं पातळच मळलं, कारण की ना नंतर ते फुगतं पीठ. म्हणजे आपण रवा टाकलेला असतो ना, मग ते पीठ छान असं फुगून येतं. म्हणून थोडंसं असं पातळ मळून आणि व्यवस्थित त्याला छान हे करायचं, मसाज द्यायचा थोडा आणि झाकून रेस्टला ठेवून दिला. आणि वाटण बनवण्यासाठी ना मी इथे 2 कांदे घेतले आणि 2 कांद्याचं मी इथे वाटण बनवणार आहे. आणि ह्या पद्धतीने आपण जे छोले बनवतो ना एकदम मस्त लागले, म्हणजे भातासोबत, भटुऱ्यांसोबत, पुरीसोबत एकदम छान. आणि इथे मी फोडणीसाठी पण एक कांदा चिरून घेतला आणि असा आगळा वेगळा बेत घरात झालाच पाहिजे अधूनमधून, म्हणजे सगळे आपले घरातले खुश असतात. असं कधीतरी मधून अधून बनवलं की सगळ्यांनाच खायलाही खूप आवडतं. तर आता फोडणीसाठी एक कांदा कापून लगेच मी इथे वाटणाची पण तयारी केली. त्याच्यासाठी 2 टोमॅटो मी इथे घेतले आणि 2 टोमॅटोची मला प्युरी करून घ्यायची आहे. मिक्सर जारमध्ये मी याची प्युरी करून घेतली. आता याला आहे ना मस्त बारीक एकदम प्युरी मी मिक्सर जारमध्ये याची केली आणि लगेच आता कुकरच्या ना 7 शिट्ट्या मी घेतल्या. आणि आता बघा इथे ना छोले आपले व्यवस्थित शिजले. कुकर थंड होऊन द्यायचा आणि नंतर मी झाकण उघडलं आणि ह्या पद्धतीने बघा हाताला थोडा कांद्याचा कचरा लटकत होता. तर सगळे छोले ना एकसारखे शिजल्या गेल्या पाहिजे, म्हणजे आपल्या भाजीला खूपच छान टेस्ट येते, व्यवस्थित होते भाजी, म्हणजे खाताना अजिबात ते कच्चे वगैरे राहत नाही. तर एकसारखे मस्त ते शिजल्या गेले. आणि आता लगेच इथे ना हे बघा सगळे खालचे वरचे मी चेक केले पहिले शिजले की नाही व्यवस्थित, आणि नसन शिजले तर आपण पुन्हा एखादी शिट्टी कुकरला देऊन घ्यायची. आणि लगेच आता इथे मी वाटण करायला घेतलं आणि ह्या कढईमध्ये ना मी पहिले सकाळी ना पापड पण तळले होते, म्हणून ती कढई तशीच ठेवली आणि त्याच कढईमध्ये मी इथे कांदा भाजून घेतला आपल्याला वाटण करण्यासाठी. आणि हा कांदा आहे ना खूप जास्त काळा नाही भाजायचा आपल्याला, जस्ट थोडंसं लालसर लालसरच भाजायचं आहे. आणि लगेच तिथे मी खोबरं टाकलं. हे ना अर्ध्या वाटी खोबरं मी इथे वापरलं, म्हणजे सुक्या नारळाचं खोबरं मी इथे वापरलंय. आता हे पण छान लालसर थोडंसं होईपर्यंत भाजून घ्यायचं. आणि इथे 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि
1-1.5 इंच अद्रकचा तुकडा आणि कोथिंबीर. सगळं हे इथे मी व्यवस्थित सगळं मिश्रण भाजून घेतलं आणि मिक्सर जारमध्ये याला बारीक वाटून घेतली आहे पेस्ट. आणि आपल्या चॅनलवरती ना शॉर्ट व्हिडिओ मी बरेचसे छोलेचे टाकलेले, वेगवेगळ्या प्रकारचे छोले. तर तुम्हाला जर असे ढाबा स्टाईल छोले किंवा पंजाबी छोले असे जर तुम्हाला प्रकार बघायचे असेल तर तुम्ही आपले शॉर्ट व्हिडिओ बघू शकतात. आणि ह्या छोलेचा म्हणजे देसी स्टाईल छोलेचा व्हिडिओ मी अजून त्याच्यावर काही शॉर्ट व्हिडिओ बनवलेला नाही आहे. डायरेक्ट मी पहिल्यांदाच हा व्हिडिओ बनवून मी इथे लॉंग व्हिडिओ अपलोड केला आज. आणि आता हे ना छान सगळं भाजून घेतलं, थोडंसं थंड होऊन दिलं आणि लगेच वाटण आपल्याला एक साईडला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. हा प्लॅन ना मी आज आहे ना खास म्हणजे अधूनमधून तर कधीतरी मी बनवतच असते, पण आज ना माझ्या मुलीचा बड्डे पण होता आणि त्यानिमित्ताने मी घरामध्ये छोले भटोरे बनवले होते आज. आणि लगेच इथे ना बघा, लगेच आपल्याला भाजीला फोडणी द्यायला घ्यायची आहे. 1 चक्री फूल टाकलं, 2-3 लवंग आणि 2-3 काळी मिरी टाकली आणि कांदा टाकून ना छान इथे लालसर होईपर्यंत कांदा परतून घेतला मी. आपल्या घरात छोटी मोठी जर आपण पार्टी केली ना, मुलांची बर्थडे पार्टी, आपली ॲनिव्हर्सरी पार्टी, तर आपण असा छोले भटुऱ्याचा प्लॅन नक्की करू शकतो. किंवा आपल्याकडे कोण पाहुणे पण आले तरी त्यांच्यासाठी पण हे स्पेशल एक छोले भटुरे बनवू शकतो आपण. मी आज ना म्हणजे छोले भटुरे आणि गुलाबजाम बनवले होते. आणि बाकी बर्थडे पार्टी म्हटलं का केक वगैरे हे सगळं तर असतंच ना, म्हणून मी घरातल्या घरात असं नॉर्मल जरा जेवण बनवलं होतं. छान 2 तेजपत्ता पण मी टाकला त्याच्यामध्ये आणि ते चांगलं व्यवस्थित परतून झालं. मग 2 टोमॅटोची प्युरी मी इथे टाकली, ती पण व्यवस्थित आता तेल सुटेपर्यंत आपल्याला ही प्युरी ना इथे मस्त परतून घ्यायची आहे. आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे झाकण ठेवलं ना आंबटपणा सगळा निघून जातो, म्हणजे थोडीशी ती शिजून निघते, म्हणजे भाजीमध्ये अजिबात आंबटपणा राहत नाही. मग असं झाकण ठेवून ना मी 1 ते 2 वेळा छान त्याची वाफ काढली. आणि आपले जे घरातले ते मसाले असतात ना, लाल तिखट मसाले, अर्धा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर, हळदी पावडर आणि छोले मसाला इथे मी वापरला आहे. बाकी काही मी दुसरे जास्त मसाले नाही वापरत. घरामध्ये आपण लाल तिखटमध्ये कांदा लसूण मसाला खात असेल तर तो पण टाकू शकतो, किंवा काळा मसाला, लाल मसाला, जे घरात वापरतो ना तेच मसाले आपण आपल्या टेस्टनुसार इथे वापरायचे. आणि छोले मसाला टाकायला अजिबात विसरायचं नाही, कोणत्या पण कंपनीचे, आणि म्हणजे चांगल्याच कंपनीचे. थोडा वापरला की भाजीला अजून छान टेस्ट येते, म्हणून कोणत्याही कंपनीचे वापरा, पण थोडं चांगल्या कंपनीचे वापरा. आणि इथे बघा थोडंसं पाणी टाकून ना हा मसाला छान शिजून घ्यायचा. आणि ते झालं की लगेच वाटण टाकून दिलं, ते पण छान मिक्स करून घ्यायचं. आणि हे पण वाटण मी जरा छान शिजून दिलं इथे, कारण आपला हा मसाला जेवढा टेस्टी होतो, व्यवस्थित शिजून निघतो, तेवढी आपल्या भाजीला टेस्ट खूप जास्त येते. म्हणून आहे ना सगळी मेहनत असते ना ती आपला मसाला भाजण्यावरच असते. आपण किती मसाला व्यवस्थित भाजून घेतो, तयार करतो, त्याच्यावरच सगळ्या भाजीची टेस्ट डिफरंट असते. म्हणून मसाला आपण छान भाजून घ्यायचा. आणि आता हा छान मिक्स करून घेतल्यानंतर ना स्लो गॅसवर याला पण मी जवळजवळ 4-5 मिनटं छान भाजून घेतला. इथे पण मी नंतर आहे ना असं एक झाकण ठेवून वाफ काढते, म्हणजे थोडंसं तेल छान सुटतं. मग स्लो गॅसवरती इथे मी 2-3 मिनटं छान बघा इथे असं तेल सुटतं, मसाला छान फुगून येतो, असा शिजून निघतो मस्त. आणि व्यवस्थित त्याला आता आहे ना मिक्स करून घ्यायचं. आणि छोले मसाला आता वरतून टाकायचा, आधी तेलात टाकायचा नाही तो. असा वरतून आता सगळा मसाला छान रेडी झाला, मग वरतून छोले मसाला मी इथे टाकून परत एकदा छान मिक्स केलं. इथे पुन्हा मी 1-2 मिनटं ना वाफ दिली त्याला, म्हणजे आपला मसाला इथे पूर्णपणे छान शिजून झाला आहे. आणि खूप टेस्टी झालेली ही भाजी, खूप जास्त भारी लागली. अजिबात म्हणजे सगळा बॅलन्स, मसाला मीठ सगळं परफेक्ट होतं त्याच्यामध्ये, आणि टेस्ट खरोखर खूप छान झालेली.
आणि छोले टाकून छान मिक्स करायचं आणि आपल्याला जेवढी भाजी हवी ना, जेवढी क्वांटिटी भाजीची हवी ना, त्यानुसार इथे ना गरम पाणी वापरायचं आपण. आणि इथे उकळी काढायची, गॅस स्लो करून आहे ना साईडला ठेवून द्यायचं. गॅस म्हणजे गॅसवरती आता स्लो करून इथे मी झाकून ठेवलं, ज्याला अर्ध झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटांना स्लो गॅसवर ही भाजी मस्त शिजून दिली. आणि लगेच आता एक साईडला मी भटोरे करण्यासाठी पण तयारी केली. म्हणजे कसं गरम गरम आपल्याला सगळं जेवायला होतं ना. मग आता आपल्या पार्टीमध्ये जे आता म्हणजे मुलीच्या मैत्रिणी पण 1-2 आल्या होत्या आणि आपले घरातले मेंबर सगळे होते. मग लगेच एक साईडला भटोरे पण मी बनवायला घेतले गरम गरम. पीठ बघा किती छान फुगले, कारण दही टाकल्यानंतर ना पीठ खूप छान होतं बघा, मस्त जाळीदार झालंय पीठ. आणि आता हे भटोरे जर आपण बनवणार ना, हे भटुरे ना शेवटपर्यंत फुगून तर फुगूनच राहतात, अजिबात बसत नाही हा. एवढे छान भटोरे होतात ह्या पद्धतीने जर आपण पीठ भटोऱ्याचं मळलं ना, तर बघा आता शेवटपर्यंत भटुरे बघा किती टम्म फुगतात आणि असेच फुगून राहतात. आणि भटुरे मोठेच असतात म्हणून ते थोडे मोठ्या साईजचेच लाटायचे आपण, म्हणजे पुरी लाटतो ना त्याच्यापेक्षा थोडी मोठीच साईज घ्यायची. आणि जेवढे पातळ आपल्याला लाटता येईल ना तेवढे पातळ लाटायचे इथे आपण. जेवढे पातळ लाटू ना तेवढे ते एकदम असे सॉफ्ट होतात आणि पातळ खायला पण जास्त टेस्टी लागतात, एकदम नरम होतात. आणि एक साईडला तेल तापायला ठेवलं आणि तेल पण आपल्याला चांगलं व्यवस्थित तापून घ्यायचं आहे, मस्त कडकडीत तेल तापून घ्यायचं. आणि जेवढे मला पातळ लाटायला जमले ना तेवढे मी पातळ लाटायचा इथे प्रयत्न केला आणि पातळ पातळ सगळे लाटून घेतले. आणि ते पातळ आहे ना भटुरे खायला पण खूप जास्त टेस्टी लागतात बरं का. मग आता तेल तापलं, लगेच एक 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 गरम गरम इकडे लाटले, एक साईडला तळे आणि लगेच गरम गरम सगळ्यांना जेवायला वाढलं. सगळ्यांनी बर्थडे पार्टी खूप जास्त एन्जॉय केली आज घरातल्या घरात मस्त. बघा आता ह्या पद्धतीने आम्ही आता भटोरे सगळे असे केले आणि किती टम्म फुगतात बघा ना, असेच फुगलेले शेवटपर्यंत राहतात हा. मस्त त्याला जाळी वगैरे पडते. आणि त्यात आता मग कसं मुलांना सुट्ट्या वगैरे पण चालू आहेत, मग आपल्याकडे पण कोण ना कोण येतात, मग आपण पण कुठेतरी जातो, मग आपल्याकडे कोण आलं की असा बेत केलाच पाहिजे त्यांच्यासाठी सुट्टीमध्ये. आता माझ्याकडे पण दरवेळेस भावाची मुलं बहिणीची मुलं असे येत असतात. कोण ना कोण आलं की मग असं वेगवेगळं मुलांना करून घातलं की त्यांना पण खूप आनंद होतो आणि आपल्याला पण छान वाटतं. छान हे आलटी पलटी करून मस्त तळून घ्यायचे. आणि तिच्या बड्डेच्या दिवशी ना नेमकी गुरुवार आला होता आणि गुरुवारी नॉनव्हेज खात नाही, म्हणून घरातल्या घरात छोले भटोऱ्याचा प्लॅन होता आज. तर ह्या पद्धतीने मी सगळे भटोरे मस्त करून घेतले आणि सगळे असे छान टम्म फुगले. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपले देसी स्टाईल छोले भटोरे कसे झाले हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि आपले छोलेचे बरेचसे शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेले, तुम्हाला जर बघायला आवडलं तर नक्की तुम्ही ते पण शॉर्ट व्हिडिओ बघा. आणि इथे बघा आपली भाजी छान झाली आहे, जशी आपल्याला ग्रेव्ही हवी ना त्या पद्धतीने इथे मी ग्रेव्ही केली आहे. आता ही कशी भातावर पण खाऊ शकतो आपण. आता ज्या छोले भात पण खायला माझ्या मुलींना खूप जास्त आवडतो, म्हणून आता म्हणजे आपण ते भातावर भटोऱ्यांसोबत सगळे एन्जॉय करणार ही भाजी. आणि वरतून 2-3 हिरव्या मिरच्या मी कापून टाकल्या आणि कोथिंबीर कापून टाकली. तर हे बघा भटोरे आपले कसे छान फुगले आणि भाजी पण मस्त रेडी झाली. सगळ्यांसाठी मी अशी छान ताटं बनवले आणि सगळ्यांनी मस्त पोटभर असे एन्जॉय केले छोले भटोरे.
हे दिसायला जेवढे छान दिसले ना तेवढे खायला सुद्धा खूप जास्त टेस्टी होते आणि शेवटपर्यंत हे भटोरे असेच फुगून राहिलेले. आंबट दहीने खरोखर खूप छान टेस्ट येते त्याला आणि मस्त टम फुगतात. बघा किती छान एकदम जाळीदार झाले. सगळ्यांनी खूप आवडीने खाल्ले. बाय.